ए बाबा, तुझ्या बायकोला संशय नाही ना आला माझ्यावर? बघितलं ना कशी डोळे वाटारून बघत होती माझ्याकडे ती. अगं अजिबात संशय आलेला नाही. तू कशाला काळजी करतेस? पण मला एक सांग, तू तो चाकू का काढलास? अरे बाबा, मला वाटलं गरज पडली तर असावा. तुझी बायको कशी मारक्या म्हशीसारखी बघत होती माझ्याकडे, बघितलंस ना? आई, पण तो कीर्तीवरती वापरायची काही गरज नाही आणि मी तुला तो वापरू देणार नाही. हा हे बाबा, नाही नाही वापरणार. तुझ्याशी असं वागेन का मी? हा, नाही करणार मी असं. फक्त खबरदारी म्हणून मी त्याला हात घातला होता, बाकी काही. हा मग ठीक आहे. मग ठीक आहे काय? तू का आलायस इथे? मी तुला सांगितलंय ना सारखा सारखा येत जाऊ नको. मला एवढंच सांग, तू काय विचार केलायस? हे विचारायला आलायस तू इथे? हा, गप्पा आहे माझं. आता मी तिला दिंडीत पाठवायचा विचार केलाय. दिंडीत का? नाही, खूप प्रश्न पडलेत ना तिला. रॉकी असा अचानक का गेला? रॉकीचं झालं काय? रॉकी गेलाच कसा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला तिकडे दिंडीतच पाठवते तिला. हा, मग थेट रॉकीकडेच पाठवते. वर जाऊन विचार म्हणा, बाई रॉकीलाच का झालं रे? अगं पण तो आशू पण असेल ना बरोबर? आता आशू काय, त्या दिंडीत अख्खी दुनिया असणार आहे. पण आपल्याला तेच हवंय की नाही, म्हणजे आपल्यावर संशय येत नाही. नाही, आशू काय रे, तिच्याबरोबर कोणी ना कोणी सतत असणारच आहे. म्हणून काय आपण तिला उडवायची नाही? आपल्याला उडवायची आहे ना तिला. मग बरं मला सांग, पुढे काय ठरवलंयस? झालं काम दमाम. क्या बात आहे आई. नाही, तू म्हणालीस ते खरं आहे. तुझ्याकडे लोकांना मारायचे 100 मार्ग आहेत. यमाशी यारी केली आहे बाबा मी. शिवाची वारी, यमाच्या दारी.